नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डाउजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? मस्त, व्हेरी गुड. चला, खूप छान वाटलं. आज आपण रेकी म्हणजे काय ते बघणार आहोत. तर रेकी म्हणजेच सर्वव्यापी जीवनशक्ती, ज्याला आपण प्राण ऊर्जा असंही म्हणत असतो. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. सर्वव्यापी जीवनशक्ती असा रेचा अर्थ आहे. आणि आपण जी रेकी शिकतो आहे ती आहे जपानी चिकित्सा उपचार पद्धती. तुम्ही कुणी कुणी हे सुद्धा ऐकलेलं असेल की रेकी करून इथे जसं बॉम्ब ब्लास्ट केलेला आहे किंवा चोरी करण्याआधी त्या जागेची रेकी केलेली होती, असंही कुणी कुणी ऐकलेलं असेल. आणि आपण जी रेकी शिकतो आहे ती रेकी आपण शिकत नाही. जसं संमोहनासाठी जी वापरली जाणारी रेकी आहे ती आपण शिकणार नाही. आपण जी शिकणार आहोत ती प्राण ऊर्जा. आपण रेकी शिकणार आहोत ती प्राण ऊर्जा म्हणजे जीवनशक्ती, सर्वव्यापी जीवनशक्ती ही रेकी आपण शिकणार आहोत आणि हिला जपानी चिकित्सा उपचार पद्धती असं म्हणत असतात. या रेकीने आपण आपलं शारीरिक, मानसिक जेही काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर आपण उपचार करायला शिकणार आहोत. ओके. बिना औषधीने उपचार करायला आपण शिकणार आहोत. आणि तसंच रेकी काय नाही करत. रेकीचं कुठल्याही धर्म आणि कुठल्याही पंथाशी काहीही संबंध नाही. रेकी कुणीही शिकू शकतं. वयाचं बंधन नाही आहे. तसंच पंथांचं जसं वाटतं ना, की हिंदूच लोकं शिकू शकतात का? म्हणजे बाकीचे लोकं शिकू शकत नाही का? तर असं कुठलाही भेदभाव रेकी करत नाही. कुठल्याही धर्म आणि कुठल्याही पंथांच्या लोकं सुद्धा ही रेकी शिकू शकतात. ठीक आहे. आणि वयाचं तिथे कुठेही बंधन नाही, की तुम्ही वयाच्या 80 वर्षी, 90व्या वर्षी कुठल्याही वर्षी तुम्ही ही शिकू शकता. ओके. मग आता ही प्राण ऊर्जा आहे, ही आत्ताच आपल्याला जसं आता भरपूर लोकं तुम्ही ऐकत असाल, की रेकीचे खूप तुम्हाला ॲड दिसत असतील. Facebookला, Instagramला भरपूर तुम्हाला रेकीचे दिसतात. मग तुम्हाला असं वाटत असेल, की रेकी का ही आत्ताच जास्त नावाजलेली आहे म्हणून का आत्ताच आलेली आहे का? नाहीतर रेकी जी ऊर्जा आहे, ही आधीपासून म्हणजे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच आपल्या शरीरामध्ये ही आहे. ओके. फक्त एवढं आहे, की ती आपल्याला वापरता येत नव्हती. त्यासाठी शक्तिपात जी मी काल तुम्हाला एक्सप्लेन केलं, ते घ्यावं लागतं. त्यानंतर मग तुम्हाला ही ऊर्जा तुम्ही वापरू शकत असता. ठीक आहे. मग आता ही आली कुठून? एक विचार हा पण प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, की ही जपानी आपण जेव्हा मी तुम्हाला सांगितले, की जपानी चिकित्सा उपचार पद्धती आहे. पण ही आणली कुणी? तर डॉक्टर मिकाउसू यांनी ही ऊर्जा रिडिस्कव्हर केली. ही आधीच होती, मग ही वापरायची कशी त्यांनाही माहिती नव्हतं. मग त्यांनी रिडिस्कव्हर केली. डॉक्टर मिकाउसू हे एका कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. तेव्हा त्यांना एका स्टुडंटने विचारलं त्यांच्या, की अशी काही ऊर्जा आहे का? रेकीचा इतिहास आपण आता बघून घेऊया आधी. अशी काही ऊर्जा आहे का जी सर्व रोगांचं निवारण करेल? म्हणजे प्रत्येक रोगांचं निवारण करण्यासाठी अशी ऊर्जा आहे का? मग डॉक्टर मिकाउसू यांना माहिती होतं, की ही ऊर्जा आहे. पण ती मिळवायची कशी? मग आता जेव्हा मोठे-मोठे जसं गौतम बुद्धांनी सुद्धा एवढे वर्ष त्यांना दिलेली होती. त्यांना सुद्धा ऊर्जा कशामध्ये मिळाल्या तर ध्यान साधनेमुळेच या सगळ्या ऊर्जा मिळत असतात. माझा आवाज क्लिअर आहे का? आवाज क्लिअर आहे? ओके. तर त्यांना सुद्धा मग त्यांनी काशीला येऊन आपल्या इंडियामध्ये काशीमध्ये येऊन त्यांनी 7 वर्ष ग्रंथांचा अभ्यास केला, वेदांचा अभ्यास केला. त्यांचा ग्रंथ आणि वेदांमध्ये खूप जास्त अभ्यास झाला होता. आणि त्यानंतर मग त्यांना इतकं तर समजलं, की या सगळ्या ऊर्जा आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. ध्यान साधनेमधून आपल्याला या सगळ्या ऊर्जा वापरता येतील. त्यासाठी ते मग सगळ्यांचा अभ्यास झाल्यानंतर जपानला गेले ते. जपानमध्ये माउंट कुरियामा नावाचं एक पहाड आहे. म्हणजे मग तुम्ही Googleवर सर्च करू शकता. आता माउंट कोरियामा नावाच्या
तिथे एक मंदिर बनलेलं आहे रेकीचं. आधी तिथे काहीच नव्हतं. त्या पहाडीवर गेले ते आणि तिथे अन्न पाणी त्यागून 21 दिवस त्यांनी ध्यान साधना केली. या ऊर्जा त्यांना मिळाव्या म्हणून त्यांनी 21 दिवस ध्यान साधना केली. तेही अन्न पाणी ग्रहण न करता. ओके. मग आता हे दिवस मोजण्यासाठी त्यांनी दगड स्वतःजवळ ठेवलेले होते. एक दिवस गेला, दगड बाजूला ठेवला, 2 दिवस असे करता करता 20 दिवस गेले. त्यानंतर त्यांना वाटलं की मी ध्यानसाधना करतो आहे, पण मला अजूनही त्या ऊर्जांचा लाभ म्हणजे त्या ऊर्जा मला का नाही मिळाल्या? ते हताश झाले. मग 21व्या दिवशी जेव्हा ते ध्यानाला बसलेले, तेव्हा त्यांना असं रिअलाईज झालं की त्यांना दिसलं असं बलून्स काहीतरी उडाल्यासारखे दिसले आणि जपानी भाषेमध्ये त्यांना काहीतरी लिहिलेलं असं आढळलं. आणि जणू जसं हे असतं लाईटचं एक प्रकाश त्यांच्यावर असं पडल्यासारखं त्यांना जाणवलं. म्हणजे त्यांचं शक्तिपात झालं. मग त्यांचा शक्तिपात हा निसर्गाने केलेला होता. आणि 21 दिवस बिना अन्न-पाण्याने ध्यानसाधना करायला बसायचे तेव्हा त्यांना तेवढं ऍक्टिव्ह नव्हतं वाटत. पण 21व्या दिवशी जेव्हा त्यांचा शक्तिपात झाला, त्यांना ते ऊर्जा अशा वाटल्या की माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे. तेव्हा त्यांना एक असं ऍक्टिव्ह वाटलं. खूप असं छान वाटायला लागलं. त्यानंतर मग आता त्यांना वाटलं, की या ऊर्जा आपण कुणाला तरी सांगायला पाहिजे. जर आपल्याला काहीतरी मिळालं, तर आपली कशी अशी इच्छा होती, की मला कुणाला तरी सांगायचं आहे. त्यांना सुद्धा तसंच झालं. मग ते पहाडीवरून खाली येत होते. पहाडीवरून खाली येताना धावत-धावत आले ते. मग जेव्हा धावत होते, धावत असताना त्यांच्या पायाला ठेच लागली. मग जेव्हा आपल्याला कुठं लागतं, आपण काय करतो? समजा आपल्याला कुठे लागलं, आपण काय करतो? आपला जे हात आहे की नाही तिथे ठेवतो. लागलेल्या जागेवर आपलं हे हात त्या जागेवर असं ठेवतो. या हाताला जरी लागलं असेल, तर हा हात आपण असं दाबतो. त्यांनी सुद्धा तेच केलं. त्यांच्या पायाच्या अंगठ्याला लागलेलं होतं. त्यांनी अंगठ्याला असं स्पर्श केलं आणि त्यांच्या अंगठ्याचं जे रक्त वाहत होतं, ते रक्त वाहणं थांबलं आणि त्यांना जे वेदना होत होत्या, त्या सुद्धा तिथे कमी झाल्या. म्हणजे त्यांच्या स्वतःवर जे त्यांनी उपचार घेतला पहिला, रेकीचा पहिला अनुभव त्यांनी स्वतः घेतलं. म्हणजे एवढं रक्त वाहत असताना तो रक्त थांबलं आणि वेदना सुद्धा थांबल्या म्हणजे मिरॅकलच झालं. त्यांचं हे आयुष्यातलं पहिलं हे होतं अनुभव. त्यानंतर मग ते खाली उतरले आणि मग त्यांना असं तेव्हा असं फील झालं, की मला खूप भूक लागलेली आहे. कारण की ते 21 दिवस उपाशी होते. आपण एक दिवस जरी उपाशी असलो, उपवास जरी असला तरी आपल्याला संध्याकाळी किती भूक लागते? आणि समजा, की 2 दिवसाचा उपवास असला म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेचा, तर आपल्याला दुपार सकाळी किती असं अनइझी वाटतं आणि विकनेस होतं बरं. ओके. मग ते खाली गेले तेव्हा त्यांना एक हॉटेल दिसलं. हॉटेलमध्ये गेले. त्यांनी म्हटलं, की "मला खूप भूक लागलेली आहे. मला जेवण द्या आणि मला पोटभर जेवण करायचे." असं त्यांनी म्हटलं. जेवण करायला बसले. जेवण करत असताना त्यांची लक्ष एका मुलीकडे गेली. एक 10-12 वर्षाची मुलगी होती ती आणि त्या मुलीला वेदना होत्या. म्हणजे जरी एखाद्या व्यक्ती आपल्या समोर असला आणि त्याला बरं नसलं, तर आपल्याला ओळखूच येतं, की याला बरं नाही आहे. त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून आपण त्या व्यक्तीला ओळखू शकतो, की त्याला बरं आहे की नाही. ओके. तसंच डॉक्टर मिकाउसो यांना सुद्धा त्या मुलीला काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे त्यांना कळलं. मग त्यांनी हॉटेल मालकाला जेव्हा विचारलं त्यांना, की या मुलीला काय झालं आहे? म्हणजे मग डॉक्टर मिकाउसो यांनी विचारलं, की त्या मुलीला काय झालेलं आहे? ही एवढी अपसेट का दिसत आहे? हॉटेल मालकाने त्यांना म्हटलं, की हिची दाढ दुखत आहे आणि दाढ दुखत असल्यामुळे तिला वेदना होत आहे. त्याच्यामुळे ती दुःखी दिसत होती त्यांना. डॉक्टर मिकाउसोंचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर त्यांनी त्यांची परमिशन घेतली. कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला अनुभव स्वतःवर घेतलेलं होतं. अंगठ्याच्या भळा-भळा रक्त वाहणारं रक्त ते थांबलेलं होतं आणि त्यांच्या वेदना कमी झालेल्या होत्या. हा पहिला अनुभव होता. मग त्यांना असं वाटलं, की मी काहीतरी या मुलीसाठी करू शकतो.
मग त्यांनी ती परमिशन घेतली हॉटेल मालकाला, की मी माझ्याकडे अशा ऊर्जा मला अनुभवल्या आहे, माझ्याकडे त्या ऊर्जा आलेल्या आहे, तर मी हिचा उपचार करू काय? हॉटेल मालकांनी त्यांच्या वयाचा विचार करता कारण आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या तेज बघता त्यांनी परमिशन दिली. मग डॉक्टर मिकासो यांनी हात रब करून त्या मुलीच्या गालावर हात ठेवले. म्हणजे आपण जे म्हणतो ना, की रेखी ऊर्जा ही आपल्या पामचक्रामधून फ्लो होत असते. रेखीची ऊर्जा आपल्या दोन्ही हातामधून प्रवाहित होत असते. त्यांनी दोन्ही हात रब केले आणि त्या मुलीच्या गालावर असे ठेवले. एक 5 मिनिटं हिलिंग दिली आणि मुलीला जो त्रास होत होता, ते तिथेच कमी झालं आणि त्रास जेव्हा कमी झाला, तेव्हा मुलीच्या चेहऱ्यावर हसू पण आलं आणि ती बरी झाली. बिना औषधीने फक्त हस्तस्पर्शाने बरी झाली. म्हणजे तुमचे अफर्मेशन्स जे आपण म्हणतो ना, रेकी वर्क युअर इंटेन्शन. तुमच्या इंटेन्शनवर रेकी वर्क करते. ठीक आहे. म्हणून मी नेहमी तुम्हाला काय सांगते, की जेव्हा विचार करताय तर पॉझिटिव्ह विचार करा. कारण आपल्या आयुष्यामध्ये जसं आपण विचार करतो तसंच घडत जातं. मग डॉक्टर मिकासो यांनी तिचा उपचार केला म्हणजे ती बरी झाली. मग डॉक्टर मिकासो यांना कन्फर्म झालं, की आता आपल्याला ह्या सगळ्या ऊर्जा मिळालेल्या आहेत, तर आता आपण या ऊर्जांचा इतरांनाही आपण त्यांना लाभ द्यायला पाहिजे. इतरांनाही त्यांचा फायदा व्हावा म्हणून डॉक्टर मिकाउसू यांनी जी गरीब लोकांची वस्ती असते, भिकारी लोकांची जी वस्ती असते, त्या वस्तीमध्ये गेले आणि बघा आणि रेकी फक्त आपल्याला तब्येतही बरी करत नाही, तर फायनान्ससाठी सुद्धा मदत करत असते. ओके. हं. मग डॉक्टर मिकाउसू जे गरीब लोकांची जी वस्ती असते, त्यांच्या वस्तीमध्ये गेले आणि तिथे त्यांना असं वाटलं, की जे गरीब आहेत, दुःखी आहेत, काही त्रासलेले आहे, शारीरिक वेदना आहे, मानसिक त्रास आहे, भरपूर व्याकुळ लोकं तिथे होते. मग यांनी त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न केला आणि उपचार दिलं, हीलिंग दिली, त्यांना उपचारित केलं. डॉक्टर मिकाउसू यांना असं वाटलं, की हे सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये जायला पाहिजे. म्हणजे यांनी सुद्धा सभ्य लोकांच्या सारखंच जगलं पाहिजे. म्हणून पूर्ण डॉक्टर मिकाउसू हे प्रयत्न करत होते. आणि मग काय व्हायचं, की 7 वर्ष त्यांनी सेवा दिली. डॉक्टर मिकाउसू यांनी 7 वर्ष गरीब लोकांच्या कुटियामध्ये जाऊन गरीब लोकांना 7 वर्ष सेवा दिली निस्वार्थ आणि काही न घेता. मग काय व्हायचं, की व्यक्ती जे व्यक्ती होते तिथे त्यांना बरं वाटायचं. पण काही काळांतराने परत जे परिस्थितीमध्ये ते होते, परत त्याच परिस्थितीमध्ये यायचे. म्हणजे की एखादी आजार एखाद्या व्यक्तीला असेल, त्या आजारापासून तो व्यक्ती बाहेर जायचा, पण काही काळानंतर परत त्याच आजारामध्ये तो यायचा. मग मिकासो यांना असं वाटलं, की असं का होतो आहे? म्हणजे पर्मनंटली म्हणजे जळासकट आपली बिमारी गायब व्हायला पाहिजे ना? डॉक्टर मिकासो यांना तेच वाटलं, की मी एवढा प्रयत्न करतो आहे, मग यांचा जो प्रॉब्लेम आहे तो जळासकट जायला पाहिजे. मग वारंवार असं का होतो आहे? त्यांना अजून असं वाटलं, की माझ्याने काही चुकत आहे का? किंवा मी काय काय चुकतोय त्यांना कळेना. मग त्यांनी स्वतःच्या कुटियाचं दार बंद केलं, तिथे बसले. विचार केला त्यांनी, की माझं काय चुकतो आहे, काय नाही. त्यानंतर त्यांना असं समजलं, की तुला इथे कोणी बोलावलं होतं का? भिकारी लोकांच्या वस्तीमध्ये डॉक्टर मिकाउसू यांना कोणी बोलावलं होतं का? नाही. डॉक्टर मिकाउसू हे स्वतः गेले होते. मग जेव्हा त्यांना तुम्ही हीलिंग देत आहेत, हीलिंग तुम्ही देत आहे त्याच्या बदल्यात तुम्ही काही घेतलं का? असं त्यांना एक प्रश्न पडलं. त्याच्या बदल्यात सुद्धा त्यांनी काही घेतलेलं नाही. म्हणून काय असतं, रेखीचं कसं असतं, मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि दिली तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी घ्यायचं असतं. जर तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तींना जर हिलिंग देत आहेत, तर त्यांच्याकडून एक चॉकलेट घ्या किंवा एक ग्लास पाणी घ्या. म्हणजे असं काहीतरी. असं नाही की प्रत्येक वेळा आपण कशामध्ये मोजतो? पैशामध्ये किंमत मोजत असतो. पण प्रत्येक पैशामध्ये किंमत मोजायची नसते. घरच्यांना जेव्हा हिलिंग देतो आहे, तर 1 ग्लास पाणी घेतलं तरी सफिशियंट आहे. आपण आता त्याच्यामध्ये समाधानकारी म्हणायचं. ठीक ठीक आहे. मग डॉक्टर मिकासो यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि दिली तर त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी घ्यायचं आहे. ओके. मग त्यानंतर ज्या अमेरिकेच्या हवाई टकाटा आहे,
ही रिडिस्कवर डॉक्टर मिकासो यांनी केली. तुम्हाला समजलं? रेकीच्या इथे समजलं काय? थम्स अप करा, फक्त थम्स अप करा. ज्यांना समजलं ते थम्स अप करा. ओके, गुड. ठीक आहे. मग आता ही आपल्यापर्यंत कशी पोहोचलेली आहे? डॉक्टर मिकाउसेकडून आपल्यापर्यंत कशी पोहोचलेली आहे? ज्या हवाई टकाटा आहेत त्या अमेरिकेच्या. ओके, गुड. अमेरिकेच्या स्नेहा यादव. बोला. हॅलो. बोला, काय बोलायचं आहे? सॉरी मॅम. ओके. हं. आपल्यापर्यंत ही रेकीची ऊर्जा आणि रेकी आपल्यापर्यंत कशी पोहोचलेली आहे. ज्या हवाई टकाट आहेत त्या अमेरिकेमध्ये राहायच्या आणि त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालं होतं. आपण कॅन्सर नाव ऐकलं तरी आपल्या अंगावरचे केस उभे होतात. कारण कॅन्सर म्हटलं तर खूप मोठा आजार. बरोबर. त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालं होतं आणि त्यांनी डॉक्टर मिकाउसो यांचं नाव हवाई टकाटा या अमेरिकेच्या होत्या. ठीक आहे. आणि ही रेकी ऊर्जा कुठे विकसित झाली होती, रिडिस्कवर झाली होती, तर जपानमध्ये. मग त्यांना माहिती होतं की अशी ऊर्जा आहे जपानमध्ये, रेकी, की जिच्याने आपण सर्व आजारांवर मात देऊ शकतो. म्हणून ते अमेरिकेमधून जपानला आले आणि डॉक्टर मिकाउसो यांच्याकडे त्यांनी उपचार केले. डॉक्टर मिकाउसो यांच्याकडे दीक्षा घेतली त्यांनी, म्हणजेच रेकी शिकल्या आणि स्वतःवर उपचार करायला सुरुवात केली. स्वतःवर त्यांनी उपचार केलं, रेकीची हिलिंग दिली स्वतःवर आणि त्या बऱ्या झाल्या. त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झालं आणि त्या 50 वर्ष आणखी जगल्या. म्हणजे 80 वर्ष त्या जगल्या. ओके. मग त्यांना असं वाटलं की कॅन्सरने आपण स्वतःला बरं केलेलं आहे. मग ही रेकीची ऊर्जा त्या काळी त्यांनी 22 ग्रँड मास्टर तयार केलेले होते. आणि मग 22 मधून मग त्यांनी आणखी आणखी करू करू ते आमच्यापर्यंत पोहोचलेल्या. म्हणजे एकाने सुरुवात केली, एकाचा हात दुसऱ्याने पकडला, दुसऱ्या हात चौथ्याने, चौथ्याने आठव्याच्या, असं सगळं असं करू करू मग ही ऊर्जा आता आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ओके. सर्वात जास्त मानायचं आपण कुणाला मानतो? म्हणजे डॉक्टर मिकाउसो यांना तर मानतोच. पण हवाई टकाटा, जर हवाई टकाटा नसत्या तर ही रेखी ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचली असती का? नाही. बरोबर. हा आहे रेकीचा इतिहास. रेकीचा इतिहास सगळ्यांना क्लिअर झालं? गुड. आता आपण रेकीचे 5 तत्व जाणून घेऊया. रेकीचे आपल्याला डॉक्टर मिकाउसो यांनी रेकीचे 5 तत्व आपल्याला दिलेली आहे. स्नेहा मॅम, तुम्ही हँड राईज केलेला डाऊन करून घ्या. ओके. डॉक्टर मिकाउसी यांनी आपल्याला रेखीचे 5 तत्व दिलेली आहे. फक्त पहिला तत्व आहे, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. पहिलं तत्व आहे, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. राग कुणाला येतं मला सांगा? राग कुणाला येतं? असं केलं तरी मला समजेल. कुणाला राग येतं? येतं का? की माधुरी मॅमला राग येतं, कुमुद मॅमला राग येतं, आशा मॅमला राग येतं. येस. हाय कोण म्हणत आहे? मी राग विषयात आणि हाय म्हणताय. शांता मॅम. काय आहे? ओके. चला, मी तुम्हाला एक छोटी स्टोरी सांगते आणि फक्त ती स्टोरी नाही आहे, तर रिअल स्टोरी आहे. मग मला असं वाटतं, जर मी हे सांगितलं त्यानंतर तर तुम्ही राग करणं बंदच करून द्याल. ऐकायचं आहे? ओके, चला. बरं वाटलं. तर या स्टोरीचं नाव आहे रागाची साणशी. लक्ष देऊन ऐका.
मला राग येतो कोणाला? शांता टू एव्हरीवन. कुठे आहे? ओके, गुड. खूप छान गोष्ट आहे, राग येते. आणि मग रागाने आपल्या घरचं वातावरण खूप छान होतं. प्रेम वाढतं. म्हणजे जर भाऊ बहीण असेल, भाऊ बहीण हसबंड वाईफ मध्ये प्रेम वाढतं. आपलं जे बाकीचे वातावरण तर ठीक आहे, पण आपण खूप हॅप्पी असतो राग आलं की. होतं का असं? राग आला की खूप हॅप्पी असतो ना आपण. वाव, मला तर राग आलेला आहे म्हणजे खूप छान वाटतं, असं आनंदी असतो आपण. असतो का? मग राग कशाला करता जेव्हा आनंद मिळत नाही? मग राग कशाला करायचं? ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळतो त्या गोष्टी करा ना तुम्ही. चला, एक छोटी आपण स्टोरी, नाही तर ती रिअल स्टोरी आहे. या स्टोरीचे नाव आहे रागाची सांडशी. मुले छोटे राहतात तेव्हा शाळेतून आले की सर्वप्रथम ते कोणाला शोधत येतात घरी? आईला. क्या आशा मॅम म्हणताय की आईला? येस, राईट, बरोबर आहे. आईला शोधत येतात ते, बरोबर बोललात तुम्ही. असा एक छोटा मुलगा होता. शाळेतून आला. आई 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 हाक मारत घरात आला आणि त्याची आई भांडे घासत होती. आईने त्याच दिवशी एक काचेचे ग्लासचा सेट आणलेला होता. काचेचे ग्लास राहतात सर्वांना माहिती आहे. त्याचा नवीन सेट घेऊन आणलेला होता त्या छोट्या मुलाच्या आईने, आणि तो ठेवलेला होता डायनिंग वर म्हणा किंवा. मग मुलगा आई 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 हाक मारत घरात गेला आणि त्याच्या चुकून त्या ग्लासाच्या सेटला धक्का लागला आणि धक्का लागून ते काचेचे ग्लास पडले आणि फुटले. ओके. मग याचा आवाज त्या आईला गेला. आई भांडे घासत होती. आईला राग कशाचा आला? मी नवीन ग्लास घेतलेले काचेचे आणि ते फुटले. याचा आईला खूप राग आला. आईच्या हातामध्ये होती सांडशी आणि तीच सांडशी आईने मुलाच्या दिशेने फिरकावली आणि मुलाच्या डोळ्याला जाऊन ती सांडशी लागली आणि मुलगा एका डोळ्याने अंध झाला. विचार करा, त्या आईला मुलाला अंध बनवायचं होतं का? कुठल्या आईला वाटेल की तिचा मुलगा आंधळा झाला पाहिजे म्हणून? मग हे का बरं घडलं? का बरं घडलं? रागात होती आई. रागावर कंट्रोल करता आला नाही म्हणून ही घटना घडली. या घटनेला जिम्मेदार कोण आहे? मुलगा आहे का? आई आहे का? नाही, पण आईला आलेला राग या घटनेला जिम्मेदार आहे. राग किती वेळ असतो? थोडाच वेळ असतो. पण जेव्हा राग शांत झाला तेव्हा त्या आईला एवढं म्हणजे खूप वाईट वाटलं की माझ्या हातून हे काय घडलं. काचेचे ग्लास तर 100-150चे असतील, ती आणू शकली असती नंतर. रागावर नियंत्रण करता आलं नाही म्हणून विचार करा की किती मोठी घटना घडली. मग ही चांगली गोष्ट आहे का? राग करणं चांगलं आहे का? स्वतःला विचारा तुम्ही, की जेव्हा राग करता मग त्या रागामुळे किती काही काय वाईट होत असतात. आणि राग आला की चिडचिड, चिडचिड आलं की भांडणं आणि घरचे वातावरण खूप खराब होतं. मग चांगली गोष्ट आहे का ही? नाही. म्हणून डॉक्टर मिकाउस्की यांनी आपल्याला म्हटलेलं आहे, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. मग फक्त आजसाठी का बरं म्हटलेलं आहे? विचार करा, तुम्ही आत्ता आहात इथे. थोड्याच वेळामध्ये आपल्या जीवाचं काय होईल, काय बरं होईल, काय वाईट होईल कुणाला माहिती आहे का? नाही. म्हणून तुम्ही रोज संकल्प घ्या, की फक्त आजसाठी, आजसाठी म्हणता, म्हणता असं पूर्ण आयुष्य चाललं जाईल. सांगा, करणार का यापुढे हे राग? राग तर छान असतं. करायलाच पाहिजे. कराल का? मग खूप अशी उत्सुक होऊन मला राग येतो, मला राग येतो असं म्हणत होते. आता एक विचार करा, की एक छोटी आपण रिअल स्टोरी ऐकली आणि किती म्हणजे आपल्या हृदयाला अशी टच केली ही स्टोरी. मग संकल्प कोण घ्याल, की मी आज
फक्त आजसाठी मी राग करणार नाही असा संकल्प कोण घेणार? आहात तयार? स्नेहा मॅम तयार आहेत. उमेश ते मॅम तयार आहेत. व्हेरी गुड. आशा मॅम. खूप बरं वाटलं. डॉक्टर काय राजवर्धन. ओके. आणि खरंच रेखी फक्त शिकण्यासाठी नाही आहे, तर रेखी आपल्याला जीवन जगायला शिकवत असते. कशा पद्धतीने आपण जगतो आहे आणि कशा पद्धतीने आपण जगायला पाहिजे. ओके. तर फक्त आजसाठी मी राग करणार नाही. आणि आपलं दुसरं तत्व आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. चिंतेला आपण नेहमी म्हणतो चिंता ही चितेपर्यंत पोहोचवते आपल्याला. पोहोचवते. मग कालचा दिवस कसा गेला? लपून फसवून केली तर बोलायचं नाही. काय लपून फसवून केली तर बोलायचं नाही? नाही समजलं मला. नंतर विचारा काय बोलताय तर. ओके. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. चिंता ही चितेसमान असते. मग विचार करा, कालचा दिवस आपला चांगला गेला, वाईट गेला. जर वाईट गेला असेल, तर त्याची आपण चांगला गेला तर नाही म्हणणार, की "अरे वाह! खूप छान गेला दिवस." पण वाईट गेला तर पटकन तुम्ही म्हणाल, की "असं गेलं, तसं गेलं, तो आला, त्याने कटकट केली आणि असं केलं, तसं केलं." सगळं. आणि काल मी हे करणार होते, हा काम नाही झाला माझं म्हणजे ते. आणि फ्युचरमध्ये मला बंगला घ्यायचा, मला गाडी घ्यायची, मला हे करायचं, मला ते करायचे आहे. खूप काही करायचे आहे. आणि त्यासाठी आपण खूप पैसा जमवतो आहे. म्हणजे खूप. आता तुम्ही जे जगत आहात, फ्युचरची प्लॅनिंग करत आहे, तर तुम्ही या वर्तमानामध्ये करत आहात. चिंता कशाची करत आहे? जे घडलेलं आहे त्याची आणि जो घडणार आहे त्याची. आणि या सगळ्या दोन्हीच्या मधामध्ये आजचा दिवस तुम्ही खराब करत आहात. करत आहात की नाही? चिंता करून. मग आपण पास्ट, फ्युचर कशाला चिंता करत बसायचं आणि आजचा दिवस खराब करायचा? जो होणार आहे तो होणारच आहे. तुम्ही कितीही काही करा. जे घडायचं ते घडतंच. पण आपण का त्या चिंतेमध्ये बसायचं? आणि असं चिंता करू, करू तर चितेपर्यंत पटकन जायचं आहे का तुम्हाला? नाही. म्हणून फक्त आजीसाठी मी चिंता करणार नाही. सोडून दे चिंता. होईल ना जे व्हायचं ते. जो होगा अच्छा ही होगा. जसं तुम्ही छान विचार कराल, तर तुमच्यासोबत चांगलंच घडणार आहे. फक्त विचार हे चांगलं याचं करायचं. आणि कधीही कुणाचं वाईट हो, हा विचार स्वतःच्या मनातही येऊ द्यायचा नाही. कधीही नाही. कारण म्हणतात ना, गड्डा दुसऱ्यासाठी खोदलेला आहे, स्वतः जाऊन पडतं. त्यासाठी जर तुम्हाला दुसऱ्यांचा चांगला विचार करता नसेल तर नका करू, पण त्याचा वाईटही विचार नका करू. चांगला विचार करा. जितकं तुम्ही चांगला विचार करता तितकंच तुमचं चांगलं घडत जातं. ओके. सो कालच्या आणि गेलेल्या दिवसाच्या आणि येणाऱ्या दिवसासाठी चिंता करणार नाही. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. कारण चिंता ही चितेपर्यंत लवकरात लवकर पोहोचवते आणि आपल्याला जीवन एकदा मिळालेलं आहे. त्या जीवनाला आपण खूप छान प्रकारे जगूया, चिंता न करून. ठीक आहे? म्हणून डॉक्टर मिकासो यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. आणि तिसरं तत्व आहे, फक्त आजसाठी मी माझी कामं इमानदारीने करेन. फक्त आजसाठी मी माझी कामं इमानदारीने करेन. आता इमानदारी म्हणजे एका पोलिसाने आपले कामं इमानदारीने केले, एका डॉक्टरने आपले कामं इमानदारीने केले, एका इंजिनिअरने आपले कामं इमानदारीने केले. काय पाहिलं तेव्हा काय होतं? एका सैनिकाने आपले कामं इमानदारीने केले. सगळ्यांनी आपले कामं इमानदारीने केले, तर या जगामध्ये किती छान वातावरण राहील. एक इमॅजिन करा. सगळ्यांनी जर आपापले कामं इमानदारीने केले, तर जगात किती आनंद राहणार. राहणार की नाही? पण असं करतात काय? काय वाटतं तुम्हाला? सर्वच लोकं सगळे आपले कामं इमानदारीने निभवतात काय? नाही निभवत. पण थेंब थेंब तळं साचतं. आपण स्वतःपासूनच
सुरुवात करायची. हे बघा, स्त्रियांना स्पेशली एक प्रश्न आहे माझं. जर तुमची इच्छा नसली आणि तुम्ही जेवण बनवता, मग ते जेवण कसं बनतं? जेवण कसं बनतं? खूप टेस्टी बनतं. माझ्या हातचं तर खूप टेस्टी बनतं. माझी इच्छा नसली की नाही, तर माझ्या हातचं जेवण खूप टेस्टी बनतं. म्हणजे माझ्या घरच्यांना सगळ्यांना आवडतं. वॉव! खूप छान बनवलं तुम्ही जेवण म्हणतात. तुमच्या हातचे कसं वाटतं सांगा माधुरी मॅम? अनम्यूट करा, अनम्यूट करा, अनम्यूट करा. कसं बनतं जेवण? जर आपली इच्छा नसली जेवण बनवायची, तो जेवण कसं बनतं? नाही चांगलं बनत. नाही बनत? माझी तर नाही. छान बनतं. ओके. चला खरंच छान नाहीच बनत. मग आपली ती जिम्मेदारी आहे. जेवण बनवणं ही आपली जिम्मेदारी आहे आणि तो सुद्धा आपल्याला इमानदारीने काम करायला पाहिजे. मग आपण काय करतो, आपली इच्छा नाही आहे. जेवण बनवायला मला आता इच्छा नाही होत आहे, मी जेवण बनवत नाही म्हणून आपण काय करतो? काय करतो? जेवण बनवायची इच्छा नसली तर आपण काय करतो? कुमुद मॅम सांगा काय करतो? इच्छा नसली जेवण बनवायची तर? उपाशी राहतो. उपाशी राहतो का? काय करता? अनम्यूट करा ना. मला येत नाही. तुम्हाला येत नाही? अरे बाहेरून मागवता की बाहेर जाऊन खाता की नाही खात? उपाशी नाही राहता? नाही, मला अनम्यूट करता येत नाही. आ? जेवण अनम्यूट बनवता येत करता नाही? येत नाही मला. तुम्ही अनम्यूट केला नाही बोलतही नाही, आहे. मला अनम्यूट करता येत नाही. तुम्ही अनम्यूट केला मॅम बोलतही आहात तुम्ही. का बरं असे करता हो? हा. भीती वाटली का माझी? मी वाघ नाही आहे, खाणार नाही कोणालाच. नाही नाही नाही, असं नाही. मी काय म्हंटल, आपल्याला जर जेवण बनवायची इच्छा नसली तर आपण काय करतो? उपाशी राहतो. उपवास करतो का त्या दिवशी? नाही. काय करतो? काय करतो? बाहेरून मागवतो की नाही? हो, मागून. मग का बरं बोलायला घाबरत आहात तुम्ही? घाबरायचं नाही. कुठला चक्र बॅलन्स नाही आहे तुमचा? हृदय चक्र? हा. ओके. हे बघा, जेव्हा इच्छा नसली तेव्हा काय करतात स्पेशली स्त्रिया, इच्छा नसली की बाहेरून जेवण मागवतात. बरोबर? आणि एक विचार करा, जो जेवण आपण घरी बनवतो. जेवण आपल्याला घरी बनवायला किती वेळ लागतो? 1-1.5 तास तर लागतं डेली. आणि आपण स्विगी, झोमॅटो जे काही आपण ऑर्डर केले बाहेरचे, तो जेवण आपल्या घरी एक 10-15-20 मिनिटांमध्ये घरी पोहोचतो. वेगळ्या प्रकारचं. जेही तुम्ही मेनू ऑर्डर केलेले ते सर्व. मग एक विचार करा, की जो जेवण आपण बनवायला 1-1.5 तास लागतं आणि तोच जेवण आपल्याकडे 20 मिनिटांमध्ये येतो आहे. मग तो जेवण फ्रेश असेल काय? आणि तो तुमच्या हेल्थसाठी छान आहे का हा विचार करा. आणि आपण जो जेवण ऑर्डर केलेला आहे, तो जेवण स्वतः तर खातो आहे आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा खाऊ घालतो आहे. मग आपल्या घरच्यांच्या सर्व व्यक्तींचं आरोग्य कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. बरोबर आहे. मग जरी इच्छा नसली, तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? बाहेरचं जेवण ऑर्डर न करता घरी खिचडी करा, मसाले भात करा, वरण भात भाजी पोळी नका करू. थोडं काहीतरी करा, पण आपल्या कुटुंबाला आरोग्य द्या. आणि आत्ताच्या जगामध्ये आरोग्य सर्वात मोठी, हे बघा पैसा कमी असला तरी चालेल, पण हेल्थ सगळ्यात महत्वाची आहे. बरोबर आहे. मग आपली जबाबदारी म्हणून ती करा. फक्त आजसाठी मी इमानदारीने मी माझे कामं करेन. बरोबर आहे. बाहेरचे जेवण जेवायचे आहे तर एकदा तोंडाची चव बदलण्यासाठी अ, महिन्यातून एकदा गेलात, 2 महिन्यातून एकदा गेलात, 6 महिन्यातून एकदा गेलात तरी चालेल. पण आठवड्यातून एकदा जाऊ नका, आठवड्यातून एकदा बाहेरचं खाऊ नका कारण ते आपल्या हेल्थसाठी छान नसतं. ओके. आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे आपल्या हातांमध्ये आहे. आपण त्यांना काय खाऊ घालतो आहे
एकदा विचार करा. त्यांना मॅगी देण्याच्या आधी विचार करा की तुम्ही तर तुमच्या मुलांना मॅगी देत आहात तर त्यांना किती तुम्ही छान हेल्थ त्याची होणार आहे का मॅगी खाऊन, पिझ्झा खाऊन, बर्गर खाऊन? नाही. आणि कुणाला काय वाटतं की आम्ही आमच्या मुलाला खाऊ घालू शकतो पिझ्झा, बर्गर, सँडविच जे काही आहे ते. अरे खाऊ तर भरपूर लोक घालू शकतात. पण तुम्ही विचार करा ना की तुम्ही तुमच्या मुलाला काय खाऊ घालताय म्हणून. पिझ्झा बर्गरसाठी ड्रायफ्रूट द्या, फ्रुट्स द्या, पण त्यांचा हेल्थशी खेळू नका. ओके. म्हणून फक्त आजसाठी मी माझे कामं इमानदारीने करेन आणि इमानदारीनेच करा. तुमच्या सोबत तुमच्या फॅमिलीचे सगळे जीव आहेत तुमच्या हातामध्ये आहे त्यांचं हेल्थ कसं ठेवायचं आहे ते. ओके. आणि चौथा तत्व आहे फक्त आजसाठी मी माझ्या मोठ्या म्हणजे जे माझे मोठे आहे मोठ्यांचा आदर करेन. माझी माता-पिता व माझ्या मोठ्यांचं जे आहे मोठे लोक त्यांचं आदर करेन. आज तुम्ही बघू शकता अशी कितीतरी कुटुंब आहेत की त्यांची मुलं फॉरेनला शिकत आहात, फॉरेनला शिफ्ट झालेले आहे आणि त्यांची आई बाबा एकटे म्हणजे दोघेच फ्लॅटमध्ये घरामध्ये राहत आहे. आणि आज जर तुम्ही मुलींना विचाराल तर लग्नाच्या आधीच ते म्हणतात की मला फक्त हम दो बस हमारे को कुछ नहीं चाहिए. असं पण काय मुलींना पण माझा हे प्रश्न आहे आणि माझंही युट्यूबवर चॅनल चालतं. बघितलं तर स्पेशली मुलींना ऐकून घ्या की जसं आपण आपल्या हसबंडच्या माता-पित्यांना एक्सेप्ट करत नाही. मग एक विचार करा की तुमचे जर आई-बाबा असतील, तुमच्या वहिनीला सुद्धा सासू-सासरे असतात. मग त्यांनी जर त्यांना काढलं तर किती दुःख होईल. म्हणून काय ना त्यांच्या जागी आपल्याला उभं राहून बघायचं आहे. पहिली गोष्ट तर. मोठ्यांचा आदर करा. मोठे आपल्याला काय मागतात 2 वेळचं जेवण आणि 2 शब्द प्रेमाचे. बरोबर आहे. मग तुमची सासू-सासरे जरी तुमच्या सोबत नसतील, तुमचे आई-बाबा तुमच्या सोबत नसतील, तर त्यांना फक्त दिवसातून 1 कॉल करा. 24 तासामधून आपण 2 मिनिटं तर काढू शकतो. जेव्हा ते मोबाईल स्क्रोल करता अख्खं 4-5 तास कसे चालले जातात ते माहिती नाही पडत तुम्हाला. तर 2 शब्द प्रेमाचे तुम्ही तुमच्या आई-बाबांना देऊ शकता, तुम्ही तुमच्या सासू-सासऱ्यांना देऊ शकता. बरोबर. जर तुमच्या जवळ नसतील राहत, दूर राहत असतील, तरी त्यांना कसे आहात, जेवलात काय, काय करत आहात? एवढे 2-3 वाक्य बोललात तरी त्यांना मनाला समाधानी वाटते. बरोबर आहे. खूप काही नाही मागत ते. फक्त प्रेमाचे 2 शब्द. पण आज तुम्हाला काय वाटते? सर्वात जास्त मोठी गोष्ट ही झालेली आहे. कम्युनिकेशन थांबलेलं आहे. कशामुळे? मोबाईलमुळे. खूप म्हणजे आपण एकमेकांशी संवाद साधत नाही. आपल्या मनातल्या भावना आपण व्यक्तच करत नाही. बरोबर आहे. डिप्रेशनमध्ये कशामुळे जातात लोकं? मनात भरपूर गोष्टी दडलेल्या असतात. ते सांगताच येत नाही. बरोबर आहे. तर एक मोठ्यांचा आदर म्हणून आपण संकल्प घ्यायला पाहिजे, की मी मोठ्यांशी आदराने वागेन, माझ्या माता-पित्यांचा आदर सन्मान करेन. पण आजकाल ह्याच गोष्टी संपलेल्या आहेत. एक विचार केला तर. म्हणजे खूप चुकीचं आहे. आणि रेकीचं 5वं तत्व आहे, फक्त आजसाठी मी सर्व वस्तूप्रती थँकफुलनेसची भावना ठेवेन. आशा मॅम तुम्ही आतापर्यंत किती चप्पल जोडे घातलेले आहे? सांगू शकता मला? अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट करा. येते का तुम्हाला अनम्यूट करता? नाही येते? ओके. नो प्रॉब्लेम. शिवाजी सर अनम्यूट करा. तुम्ही आतापर्यंत किती चप्पल जोडे घातलेले आहे काही माहिती आहे तुम्हाला? अनम्यूट करा ना. घाबरता कशाला? हा नाही सांगता येणार नाही. नाही सांगतायत. कुणालाच नाही सांगतायत. येस. गुड. हा वर्षाला एक तरी आहेच समजा. आपण आणि आपण काउंटच नाही केले ना पहिली गोष्ट तर. करतच नाही. हा सर्वजण नाही बरोबर. करत. येस. आपण कधी हा काउंट नाही केले. पण त्या चप्पल जोड्यांना कधीतरी थँक यू म्हटलं का? नाही. नाही म्हटलं. चप्पल जोडे आपण कितीतरी घातले. शेकडोच्या आकडा पार झालेला असेल. ठीक आहे लहानपणापासून तर आतापर्यंत. पण त्या चप्पल जोड्यांना आपण कधीही थँक यू म्हटलं नाही. आता एक विचार करा उन्हाळ्यामध्ये आपण जर बिना चपलीने गेलो
तर पायाला चटके लागतात. आपण जातो का बिना चपलीनी? नाही जात. थंडीमध्ये फिरता का तुम्ही? थंड थंड पाय करायला? नाही. चिखलामध्ये जाता का तुम्ही? बिना चपलीने चिखलामध्ये पाय बुडवायला? नाही. आपण चपलीचा सहारा घेतो. बरोबर आहे. मग एक लक्षात घ्या, जी चप्पल उन्हाचे चटके तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही, स्वतः ती चप्पल चटके सहन करते आणि तिला आपण थँक यू सुद्धा म्हणत नाही. बरोबर आहे. चपलेला आपण थँक यू म्हणत नाही. ती थंडीचं थंडावा सहन करते. तुमच्यापर्यंत ती थंडी पोहोचू देत नाही. स्वतः तिच्या स्मरणशक्तीच्या बाहेर असलं तर तुमच्यापर्यंत पोहोचते. चिखलामध्ये गेलो आपण. चिखल आपल्या पायाला लागलं नाही पाहिजे म्हणून आपण चप्पल जोडे घालतो, जे काही घालायचे असते ते. ती चिखलाने वागते. तुमचे पाय माकू देते का? नाही. आपण सेफ राहतो. पण त्या चपलीला सुद्धा आपण साधं थँक यू म्हणत नाही. आणि काटा जरी रुतला की नाही त्या चपलीला, तरी तिच्या स्मरणशक्तीच्या बाहेर असलं, तेव्हा तुमचा पायाला येऊन तो टोचतो, रुततो. ती सगळं सहन करते. पण आपण साध्या त्या चपलीला थँक यू सुद्धा म्हणत नाही. मग किती स्वार्थी आहो. विचार करा. आहोत की नाही आपण स्वार्थी? आहोत की नाही? आहोत ना? आपण एक थँक यू सुद्धा म्हणू शकत नाही. का बरं? त्याचप्रमाणे आपले मोठे, आपल्या घरचे मोठे आपल्यासाठी भरपूर काही करतात बरं. खूप काही कळत नकळत भरपूर काही करतात. आपण त्या लोकांना सुद्धा थँक यू म्हणत नाही. थँक यूने काही कमी जास्त होतं का? तुमचं कमी जास्त होतं का? माझं कमी जास्त होतं, त्यांचं कमी जास्त होतं? एक थँक यू तर म्हणायचं आहे. बघा करून. जो तुमच्यासाठी तुमच्या घरच्या व्यक्तीने जर छान गोष्ट केलेली आहे, एक थँक यू म्हणा बरं. बघा त्यांना किती छान वाटेल. करून बघा. मग मला फक्त चपलीचं एक उदाहरण द्यायचं होतं. उदाहरण म्हणून मी तुम्हाला चपलीचं उदाहरण दिलं. पण त्या जागी तुम्ही व्यक्ती आणा ना. तुमचे आई-बाबा, भाऊ-बहीण आणखी भरपूर नाते आहे आपले. त्यांनी सुद्धा आपल्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. पण आपण त्यांना थँक यू का अ, या तोंडाने बोलत सुद्धा नाही. बरोबर आहे. फक्त एक विचार करा, की हे जीवन आणि हे आयुष्य हे आपल्याला एकचदा मिळालेलं आहे. मग याला इतकं छान जगा, की वर गेल्यावर तुम्हाला असं वाटायला नको पाहिजे, की मी बाकी लोकांशी खूप वाईट वागलो. सर्वांशी खूप छान वागा. आणि जे पाहिजे आहे की नाही, रेकी तुम्हाला देईलच. पण त्याआधी तुमचे विचार स्पष्ट करा. विचार तुमचे जी विचारसरणी आहे ती बदला. गरजेचं आहे. ती बदलल्याशिवाय काहीही होणार नाहीये. बरोबर. विचार करायला सुरुवात करा. आपल्याला काय पाहिजे आहे, काय नाही पाहिजे आहे. आणि जे काल मी प्रॅक्टिकल सांगितलेली होती, की जे सगळ्या गोष्टी जे तुम्हाला नको आहे, त्या सर्व आपल्याला पेपरवर लिहून काढायचे आहे, पाळायचे आहे, जाळून टाकायचे आहे. बरोबर. आणि जे पाहिजे आहे, ज्या गोष्टी पाहिजे तुम्हाला तिथे माइंडला तुम्ही अफर्मेशन द्या, की मला ही गोष्ट पाहिजे आहे. ती गोष्ट तुम्ही इथे फिट करा. पण आपण काय करतो आहे, ज्या नकोच गोष्टी सगळ्या नको गोष्टी असल्या सगळं भरून ठेवतो आहे डोक्यात. आणि जिथे वाईट विचार आले की नाही, जिथे वाईट विचार आले किंवा राग आला, तर काय करायचे आहे? एक मी तुम्हाला मंत्र देते. आपल्याला आता जसं तुम्हाला वाईट विचार आले समजा, तर काय म्हणायचं आहे तुमच्या माइंडला, की तू आतापर्यंत माझ्या आयुष्यात खूप लोडबोड केली. आता इथेच स्टॉप, इथेच थांब. या वाईट विचारांना तिथेच म्हणायचे, की तू इथेच थांब. आता इथून पुढे तुझं माझ्या आयुष्यात काहीही काम नाही. इथेच मी वाईट विचारांना नष्ट करते आहे. कट, कट, कट. डिलीट, डिलीट, डिलीट. जरी तसे वाईट विचार आले, कुठल्याही गोष्टीचा राग आला, तरी मी राग करणार नाही. कट, कट, कट. डिलीट, डिलीट, डिलीट. मी शांत आहे, मी शांत आहे, मी शांत आहे. 3दा म्हणा. बघा करून. जोपर्यंत आपण प्रत्यक्षात करत नाही, तोपर्यंत त्याचा अनुभवही आपल्याला येत नाही. वाईट विचारांना त्यांनाच तिथे स्टॉप करून द्यायचं. थांबतो. खूप लुडबुड केली. राग आला, खूप लुडबुड केली माझ्या आयुष्यामध्ये आणि आता नको.
ओके. आणि एक मंत्रच म्हणायचं की कट कट कट, डिलीट डिलीट. तिथून त्याला कट करून टाकायचं, तिथून त्याला डिलीट करून टाकायचं. वाईट विचारांना, वाईट गोष्टींना, ज्याही वाईट जे नको आहे आपल्याला, त्यांना तिथेच कट आणि डिलीट. नको आहे बाबा तू आता मला इथे. ओके. आणि ज्या गोष्टी सांगते त्याची थोडं तरी काहीतरी करा, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. नाहीतर आला गावामध्ये भजन कीर्तन करण्यासाठी बोवा, या काळातून ऐकलं, या काळातून सोडलं. जे रेकीचे 5 तत्व सांगितलेले आहे ते फॉलो करा. रेकीचे इतिहास मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्याच प्रकारे आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवणारच आहोत. रेकी आपल्याही हातातून प्रवाहित होते. आपण उद्या आवरा म्हणजे काय, आणि एखादी पेशंट जर तुमच्या घरी असेल तर त्यालाही जवळ ठेवा. म्हणजे त्याचा खूप जुना आजार नका, म्हणजे आपण त्याला किती पर्सेंट काय त्रास आहे तो त्याला किती रिमूव्ह करू शकतो आपण, किंवा तुमच्या आता उद्या नाही, जेव्हा शक्तिपात होतो तेव्हाही होतं. उद्या फक्त आपण एक प्रॅक्टिकल कडनं नाही, बाकीचे शिकूया. ठीक आहे. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात, जे काल सांगितलेली प्रॅक्टिकल आहे ती करा. नको असलेल्या गोष्टी पूर्ण लिहा, सगळ्या जाळून फेका. माइंड मधला सगळा कचरा तुम्ही काढून फेका. बघा ना किती खाली वाटतं डोकं, आणि किती फ्रेश वाटतं. आणि चांगल्या चांगल्या गोष्टी बघा की तुम्हाला काय पाहिजे आहे काय नाही. विजन बोर्ड रेडी करा. एक विजन बोर्ड रेडी असणं खूप गरजेचे आहे. विजन बोर्ड मध्ये तुम्हाला काय चांगल्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व लिहून काढा. आणि येलो पेजची डायरी असते, त्याच्यावर रेड पेननी अफर्मेशन लिहा 21 टाइम्स डेली. अशा प्रकारची डायरी. एक मिनिट. बघा, अशा येलो पेजची डायरी असते. त्याच्यावर रेड पेननी आपल्याला रोज अफर्मेशन लिहून ठेवायचे आहे. रोज अफर्मेशन लिहायचे आहे 21 टाइम्स रेड पेननी. दिसली येलो डायरी? इथे मी माझे अफर्मेशन लिहिलेले आहे, पण हे कोरे आहे. ठीक आहे. अशा याच्यावर रेड पेननी लिहा. रोज 21 टाइम्स लिहायचे आहे. म्हणजे जितकं आपण आपल्या माइंडला बघा, कधी कधी असं होतं का की तुम्ही विचार केलेला आहे आणि तसं घडतं. झालेलं आहे का असं? खूपदा घडतं. खूपदा. मग चांगला विचार करा आणि 21 टाइम्स इथे लिहा. रोज झोपताना लिहा. आणि मग 3 महिन्यांनी बघा की काय चमत्कार झालेला आहे तर. रोज एकही दिवस न चुकता लिहून बघा, लिहून करून बघा. ज्या गोष्टी पाहिजे. मग जर तुम्ही असं नका करू, तुमची आहे सॅलरी 1 लाख आणि तुम्ही एकदम म्हटलं की मला 10 लाख रुपये महिना कमवायचं आहे. आणि अफर्मेशन बघा. अफर्मेशन कशी लिहायची आपल्याला? तर घडलेलं आहे. जसं मी लिहिणार म्हणजे एक फॉर एक्झाम्पल सांगत आहे. मी 10 लाख रुपये पर मंथ कमवत आहे. मी 10 लाख रुपये महिना कमवत आहे. अशा प्रकारची अफर्मेशन लिहा. म्हणजे 10 लाख रुपये येणार आहे, किंवा महिन्याचे मी 1 लाख रुपये कमवणार आहे, असं नाही. मी कमवत आहे. ठीक आहे. म्हणजे कुठलेही जर अफर्मेशन लिहितो आहे आपण, तर आपल्याला कसं बघायचंय की ती गोष्ट माझ्याजवळ आहे. माझ्याकडे 5 करोडचा बंगला आहे. मी 5 करोडच्या बंगल्यामध्ये राहत आहे. म्हणजे अशा प्रकारच्या, म्हणजे तुम्ही असं नका लिहू की आता मॅमने 5 करोड म्हटलं तर 5 करोड. म्हणजे आपण आपल्या, तुम्हाला माहितीये की तुम्ही कशा याच्यामध्ये आहात आणि तुम्हाला काय पाहिजे. थोडा मोठा विचार करा, पण इतकंही मोठं की मग तुम्ही म्हणाल की मॅमनी तर सांगितलेलं आहे 3 महिन्यामध्ये पूर्ण होतं. मग तुम्ही एकदम म्हणाल की नाही, मी आता इथे 1 करोडच्याच राहते, 10 करोडचे स्वप्न बघेल. बघा तुम्ही, पण एकदम तो टाइम पिरियड पण मॅच झाला पाहिजे ना तेवढं. बरोबर. मग फक्त मला सांगायचं आहे की अफर्मेशन लिहिताना घडलेलं आहे अशा प्रकारची अफर्मेशन पाहिजे आपल्याला. ओके. म्हणजे मी स्वस्त मस्त आणि जबरदस्त आहे. मी हेल्दी लाईफ जगत आहे. असं म्हणजे तुम्ही मग बाकी सगळे समजणार आहे की आपल्याला कशा प्रकारचे एवढं सांगितलं तरी समजून जातं. सॉरी हं. ओके. कोणाला काही विचारायचं आहे का? आता विचारू शकता. मगाशी काय मेसेज होते? चॅट बॉक्समध्ये काय काय मेसेजेस होते बघूया. किंवा हँड राईज करा. शेअर करा. सर एवढं मला वेळ नाही सर.
ठीक आहे. परत मी व्हिडिओज आहे हे आपले अपलोड करते YouTubeवर, आता नाही, 5 दिवसानंतर. तेव्हा तुम्हाला समजले नाही की तुम्ही परत हे व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. कारण माझे भरपूर क्लासेस सुरू असतात. मी एंजल थेरपी शिकवते. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला की मी मणी रेकी शिकवते, रेकी शिकवत असते, एंजल थेरपी शिकवते, डावजर शिकवत असते, पेंडुलम डावजर, कोकोनट डावजर. भरपूर क्लासेस माझे सुरू असतात. त्याच्यामुळे मला सगळं सारांश शेअर करणं नाही जमणार. ओके, सो सॉरी. वाईट मानून घेऊ नका. आणि नाही समजलं तर इथे विचारा, मी परत सांगेन तुम्हाला. ओके, चला, कोणाला काय विचारायचं आहे? प्रश्न? ओके, चला आपण थांबूया, उद्या भेटूया आपल्या याच वेळेवर. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.